नमस्कार. आजपासून आपण नवीन सिरीज सुरू करतोय की जे बोर्डाला 10th बोर्डला मोस्ट ऑफ टाइम जे क्वेश्चन विचारले जातात तसे क्वेश्चन्सची रिव्हिजन किंवा तसे क्वेश्चन्स कोणते आहेत हे आपण पाहणार आहोत. तर हा पहिला चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. तर ग्रॅव्हिटेशन मध्ये सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स हा क्वेश्चन हा क्वेश्चन मोस्ट ऑफ टाइम विचारला जातो. त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन फर्स्ट चॅप्टर मधला सर्वात व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजेच कोणता आहे, केपलरचे लॉ. खूप वेळा विचारला जाणारा प्रश्न, खूप वर्षांपासून रिपीट होणारा प्रश्न. तुम्ही एवढं जरी प्रश्न केले तरी तुम्ही आउट ऑफ मार्क्स पाडू शकता. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा सुद्धा तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन, व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी, बरोबर की नाही. हा सुद्धा क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारला जातो. मास आणि वेट मध्ये मास आणि वेटची डिफाईन विचारली जाते. त्याच्याच बरोबर त्यांचा डिफरन्स पण विचारला जातो. फ्री फॉल याचे सुद्धा एक्सप्लेनेशन त्याचबरोबर डिफाईन विचारली जाते. एस्केप वेलोसिटी हा सुद्धा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. तर आता आपण फर्स्ट चॅप्टर वरती सायन्स पार्ट फर्स्ट चॅप्टर वरती क्वेश्चन पाहिले. आता हे आहे सेकंड चॅप्टर वरती क्वेश्चन, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. याच्यामध्ये मोस्ट ऑफ टाइम विचारले जाणारे व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. पहिला टॉपिक आहे ड्रॉबेनायर्स ट्रायड्स, हे सुद्धा विचारले जातात. त्याच्यानंतर हा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. मेरिट्स किंवा डिमेरिट्स या दोन्ही पैकी एक प्रश्न कन्फर्म येतो म्हणजे येतोच, विचारलाच जातो नेहमी. डिमेरिट्स किंवा मेरिट्स मधला ह्या दोन्ही पैकी एक क्वेश्चन विचारलाच जाईल. त्याच्यामुळे हे दोन्ही करून ठेवा. त्याच्यानंतर सर्वात हा सेकंड चॅप्टर मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट सर्वात महत्वाचा प्रश्न आहे मॉडर्न पिरियॉडिक लॉ, बरोबर की नाही. मॉडर्न पिरियॉडिक लॉ सुद्धा तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल सर्वात पहिला हा प्रश्न करायचा, स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल. त्याच्यात सोबत ॲटॉमिक साईज, मेटॉलिक अँड नॉन मेटॉलिक कॅरेक्टर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, हे आपण पार्ट 1 मध्ये 2 धडे पाहिलेले आहेत, पहिला चॅप्टर आणि सेकंड चॅप्टर. या दोन्ही मध्ये जेवढे क्वेश्चन खूप महत्वाचे आणि इम्पॉर्टंट आहेत, खूप वेळा विचारलेले गेलेले आहेत, असे क्वेश्चन पाहिलेले आहेत. उद्या आपण पुढचे 2 चॅप्टर पाहणार आहोत. तुम्हाला नोट्स हव्या असतील तरी तुम्ही कमेंट करू शकता आणि अजून याच्याबद्दल काही नॉलेज हवं असेल, काही वाटत असेल ते तुम्ही विचारू शकता. थँक्यू.